एरवी ते आपण बघतो की वेगवेगळ्या प्रश्नावरती संताप व्यक्त करत असतात, मग ते पुढे कोणीही असो. सुप्रभात आहे, सकाळची चांगली सुरुवात आहे, पाऊस पडलाय, धरणं चांगली भरली आहे. अर्थातच पण त्याचं कारण असं असतं की कुठेतरी त्यांची नाराजी असते, व्यवस्थेविरोधातले असते, सत्तेविरोधातले असते. असं नाही, नाराजी नसते. कसं आहे, आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आहोत. आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत असतो. पण बच्चू भाऊनी गेले अनेक वर्ष, राजकीय मतभेद सगळ्यांचेच असतात आणि ते असलेच पाहिजेत एक सशक्त लोकशाहीमध्ये, त्यामुळे ते सातत्याने चांगलं काम करून महाराष्ट्राची सेवा करण्याचा एक अतिशय चांगला आणि उत्तम आणि प्रांजळ प्रयत्न ते करतात, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. पण बच्चू कडू हे विरोधकांचा आवाज चांगला जोरदारपणे मांडू शकतात, ते तुमच्या सोबत जर आले तर हा अधिक बळकट होणार नाही का? आम्ही सगळे महाराष्ट्राची सेवा आणि देशाची सेवा करण्यासाठी आम्ही सगळे कामाला लागलेलो आहोत. आणि बच्चू भाऊ हे महाराष्ट्रामध्ये एक महत्त्वाचे नेते, ज्यांनी अपंग असतील, दिव्यांग असतील, यांच्यासाठी खूप मोठं आणि चांगलं काम अशा समाजासाठी केलं जेव्हा त्या समाजाकडे फारसं कुणाचं लक्ष नव्हतं. म्हणजे या सगळ्यांना मेनस्ट्रीममध्ये आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते बच्चू भाऊंनी केलेलं आहे आणि हे जनरेशन विसरणार नाही. माझी इच्छा आहे की महाराष्ट्रासाठी सगळ्यात चांगल्या लोकांनी एकत्र काम येऊन, कारण महाराष्ट्रामध्ये आत्ताच मी 3 आठवडे दिल्लीला पार्लमेंटमध्ये आम्ही सगळे पार्लमेंटचे 3 आठवड्याचं कामकाज करून आलो आहे. महाराष्ट्राची आणि अनेक राज्यांची आर्थिक परिस्थिती ही अतिशय चिंताजनक आहे. देशामध्ये तुम्ही चित्र बघाल तर ग्लोबल अमेरिकेचं रिसेशन नाही म्हणता येणार, पण स्लोडाऊन व्हायला लागलं आहे. आणि आज भारत हा काही इन्सुलेटेड इकॉनॉमी नाही. आणि भारतात आत्ता जे फिस्कल डेफिसिट आहे ते फिस्कल डेफिसिट या सरकारचं कर्तृत्व नाही. RBIने जे डिव्हिडंड दिलं 2 लाख कोटी रुपयाचं, त्याच्यामुळे आज फिस्कल डेफिसिट 4.9ला येईल असं आत्ता तरी सरकार म्हणते. त्यामुळे पुढच्या सोशल सेक्टरच्या स्कीम्स असतील, या सगळ्या स्कीम्स जर असंच फिस्कल डेफिसिट वाढत राहिलं तर या प्रेशर खाली येऊ शकतात. आणि तीच परिस्थिती अनेक राज्यांमध्ये, आंध्र प्रदेशचे सगळे खासदार एका आवाजात म्हणत होते की इतक्या गोष्टी आंध्राच्या आधीच्या सरकारने केलेल्या आहेत की त्याचा व्हाईट पेपर आम्ही काढणार आहोत. तशीच परिस्थिती अनेक बाकीच्याही राज्यांमध्ये असं दिसतंय साधारणपणे त्या बजेट सेशनमध्ये. त्यामुळे महाराष्ट्राचेही असे हाल होऊ नये. महाराष्ट्रामध्ये जे काही प्रशासन व्हावं ते उत्तमच असावं, याच्यासाठी सगळ्या चांगल्या लोकांनी, ज्यांना खरंच महाराष्ट्राचं हित जपायचं आहे, अशा लोकांनी एकत्र येणं हे राज्यासाठी आणि देशासाठी चांगलं आहे. जसं महाविकास आघाडी म्हणजे लाडके भाऊ होणार का? त्यांना विचार बच्चू भाऊ म्हणून सगळ्या चांगल्या लोकांनी एकत्र येण्याचं आव्हान ताईंनी केलेलं आहे. मी तसं आता म्हटलं की सकाळी तुम्हाला पहिलेच सांगितलं का ही लढाई मुद्द्याची आहे, ही राजकीय लढाई नाही आहे. मुद्दे महत्त्वाचे आहे, राज्यातले काही महत्त्वाचे मुद्दे आहे, त्या मुद्द्यावर चर्चा होणं फार गरजेचं आहे. आणि मग ती चर्चा या राजकीय वर्तुळात झाली पाहिजे. जशी जाती धर्माची चर्चा होते तशी शेतकरी असेल, मजूर असेल, कामगार असेल, चर्चा झाली पाहिजे. तो एक प्रामाणिक प्रयत्न मी करतोय. पण तुम्ही याच मुद्द्यांवरती एकनाथ शिंदेबरोबर गेला होता, तेव्हाही या दिव्यांगांना किंवा वंचितांना न्याय द्यायचा म्हणून गेलेला होता. तेव्हा दिव्यांग मंत्रालय मिळालं. आता त्या दिव्यांग मंत्रालयाला बजेट आणि त्याच्या चांगल्या योजना निर्माण झाल्या पाहिजे. तुम्ही उद्धवांना सुद्धा भेटाल का, म्हणजे हेच मुद्दे घेऊन की काय हरकत आहे? माझं म्हणणं आहे एक त्या पीडित लोकांचं प्रतिनिधित्व म्हणून माझं म्हणणं असं का कष्टकऱ्यांसाठी योजना असली पाहिजे का नाही. श्रमावर आधारित योजना या देशामध्ये नाही आहे. अडचणीत असणाऱ्या लोकांसाठी विशेष योजना असल्या पाहिजे. यासाठी सगळ्यांना भेटू ना. म्हणजे महायुतीच्या सरकारच्या कारभारावरती तुम्ही समाधानी आहात काय? प्रश्न समाधानी असमाधानीचा नाही आहे, लक्षात घ्या. आम्ही आत्ता हे सगळे मुद्दे सरकारसमोर ठेवले, त्यांनी नाही केले तर आम्ही सांगितलं ना, त्यांनी आमचे मुद्दे 17 मुद्दे जर मंजूर केले तर आम्ही त्यांचं कार्यकर्ता म्हणून काम करू, नाही केले तर आवाज उठू. पण जेमतेम 2 महिने आता तुमच्या हातात राहिले सरकार म्हणून, महायुतीचं सरकार. काय होऊ शकतं? काय होऊ शकतंय? तुम्ही सांगा, एका 15 दिवसात जर लाडकी बहीण आली तर या 2 महिन्यात हे मुद्दे सॉल्व्ह व्हायला काय जातंय? आणि नाही झाले मी बोलणार, मी मुद्द्यावरच बोलेल. मुद्द्याशिवाय कसं आहे, आम्ही
जी विषमता वाढत चालली, दरी वाढत चाललेली आहे, आर्थिक दरी वाढत चालली आहे, त्या आर्थिक विषमतेवर खरं तर आपण बोललो पाहिजे. जातीयवाद निर्माण करणे, धर्मवाद निर्माण करून राजकारण करणे, याला खऱ्या अर्थानं ठोस मारायची आहे, याला घालायचं आहे. या देशातल्या शेतकऱ्याचं भलं झालं म्हणजे सगळ्या जाती धर्माचं भलं होते, यावर माझा ठाम विश्वास आहे. 2 महिन्यात उत्तर नाही मिळालं तर 2 महिन्यात उत्तर नाही मिळालं तर काय? नाही मिळालं तर मी सांगितलं ना, आमच्यावर अनेक पर्याय खाली आहे. ओके, तर हे होते बच्चू कडू. 2 महिन्यामध्ये शेतकऱ्यांचे, जवानांचे, अपंगांचे प्रश्न सुटले नाहीत तर आमच्याकडे पर्याय उपलब्ध आहेत असं ठामपणे बच्चू कडू यांनी आज इथे सांगितलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे.